श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागी अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. नवविधा भक्ती आपली चालू आहे. त्यात काल सत्संगाचा महिमा आपण पाहिला. प्रथम भगती संतन कर संगा हे आपण पाहिलेलं आहे. आता दुसरी रती मम कथा प्रसंगा म्हणजे माझ्या कथा प्रसंगांमध्ये आवड निर्माण होणे ही दुसऱ्या प्रकारची भक्ती आहे. आता काय आहे, कथा हे या ठिकाणी अतिशय मुख्य वस्तू समजली गेलेली आहे. काय होतं कथेने? कथा ऐकली की संसाराची व्यथा जाते. सगळ्या प्रकारच्या व्यथा घालवण्याचं काम ही भगवंताची कथा करत असते. कथेने मनुष्य घडत असतो. काय होतं, भगवंता संदर्भात संतांची कथा, भगवंताची कथा जर आपण ऐकत गेलो तर त्यांच्याप्रमाणे व्हावं असं आपल्या मनामध्ये हळूहळू यायला लागतं आणि त्याप्रमाणे आपली साधना पुढे पुढे चालू राहते. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. आमचे दत्ता अवधूत गुरुजी नेहमी सांगतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कथेने काय परिणाम होतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ते कॉलेजमध्ये शिकत होते, BSc फर्स्ट इयरला वगैरे काहीतरी होते ते, आणि त्यांच्या आजी आजोबांना त्यांच्याजवळ ठेवलं होतं. त्यांना त्यांचं जेवण स्वयंपाक पाणी वगैरे सगळं करण्याकरता ते कॉलेजला जात असत त्यावेळेला. आणि असंच एकदा आजोबा काहीतरी रूम त्यांची साफ करत होते तेव्हा कपाटावरून एकदम महाराजांचं पुस्तक खाली पडलं. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय. गुरुजी तिथेच उभे होते, दत्ता अवधूत गुरुजी. त्यांनी पाहिलं, ते कॉलेजला जायला निघाले होते. त्यांनी आजोबांना विचारलं की आजोबा हे कसलं पुस्तक आहे? ते म्हणाले गोंदवलेकर महाराज म्हणून होऊन गेले, त्यांचं हे चरित्र आहे म्हणाले. तर गुरुजी चटकन काय म्हणाले, मी यांना भेटलेलो आहे म्हणाले, मी यांना पाहिलेलं आहे. आजोबा काय म्हणाले, अरे तू कसा भेटशील यांना, यांनी 1913 सालीच देह ठेवलेला आहे. ते काय मला माहिती नाही म्हणाले, पण मी भेटलेलो आहे. बरं मी हे पुस्तक वाचू का म्हणाले. आजोबा म्हणाले मुळीच नाही, तू तुझा आधी अभ्यास कर, तू इथे शिक्षणाकरता आलायस ना, तू तुझा अभ्यास कर म्हणाले. मग गुरुजी निघून गेले. पण नंतर संध्याकाळी गुरुजी आल्यानंतर गुरुजींनी ते पुस्तक काढलं आणि संबंध चरित्र गुरुजींनी 3 दिवसात वाचून पूर्ण केलं. चरित्र वाचायचे, पुस्तक समोर ठेवायचे, ढसाढसा रडायचे. पुन्हा चरित्र वाचायचे, पुस्तक समोर ठेवायचे, ढसाढसा रडायचे. पुन्हा चरित्र वाचायचे, पुस्तक समोर ठेवायचे, ढसाढसा रडायचे. संबंध चरित्र 3 दिवसात त्यांनी वाचून काढलं. म्हणजे महाराजांच्या सगळ्या कथा त्या चरित्रामध्ये आलेल्या आहेत. त्या सगळ्या कथा त्यांनी वाचून काढल्या आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरती असा झाला की दुसऱ्या दिवशी ते सरळ चौथ्या दिवशी ते सरळ बाजारामध्ये गेले. त्यांनी एक लाल कपडा विकत घेतला, एक उदबत्ती विकत घेतली, आपली घरी आले, सगळी कॉलेजची पुस्तकं त्यामध्ये भरली, गाठ मारली आणि ओवाळून माळ्यावरती टाकून दिली. उदबत्ती ओवाळून माळ्यावरती टाकून दिली की आजपासून आपला आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. म्हणजे संत सत्पुरुष कसे असतात, जीवनाचं खरं ध्येय काय आहे, जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याची गोष्ट काय आहे, भगवंत कसा प्राप्त करून घेतला पाहिजे, जीवनाचं खरं ध्येय काय, हे सगळं त्या कथेतून महाराजांच्या चरित्रातून त्यांना प्रेरणा मिळाली. नामस्मरणाची प्रेरणा त्यांना महाराजांच्या चरित्रातून मिळाली आणि त्यांनी घर सोडलं आणि ते सगळीकडे फिरून आत्मसाक्षात्कार करून सिद्ध सत्पुरुष झालेले आहेत. आणि आज आम्ही त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांच्याकडून महाराजांबद्दल नेहमी ऐकत असतो. दुसरं वैशिष्ट्य असं की आम्ही कधीही गुरुजींकडे गेलो तरी गुरुजी सारखं आम्हाला महाराजांच्याच कथा सांगत असतात. त्याच कथा पण त्या सारखं सांगत असतात. त्याच्यातली गोडी कधी कमी होत नाही. पहा, पण कथेने काय होतं, इतर जेवढी म्हणून मनुष्य त्यांना भेटायला गेलेले असतात, माणसं त्यांना भेटायला गेलेली असतात, कथा ऐकून ऐकून त्यांच्या सगळ्या व्यथा दूर होतात आणि मनुष्य नामस्मरणाला चिकटतो. कित्येक लोकांना त्यांनी नामस्मरणाला लावलेलं आहे. त्या ठिकाणी अनुग्रह देऊन कित्येक लोकांना त्यांनी नामस्मरणाला लावलेलं आहे. पण आम्ही जेव्हाही त्यांच्यासमोर जाऊन उभे राहतो ना, ते सारखे आम्हाला महाराजांची कथा, ही महाराजांची कथा, ही महाराजांची कथा, अनेक कथा महाराजांबद्दलच ते सारखे बोलत असतात. हे सगळं ऐकून 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 श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटेची तात्काळ, ह्या सगळ्या कथा ऐकून ऐकून आम्हालाही असं होतं की किती नामस्मरण करू आणि किती नाही. त्यांच्या हातातली माळ कधीही बाजूला गेलेली मी कधीही पाहिलेली नाही. अखंड त्यांच्या हातामध्ये 24 तास त्यांच्या हातामध्ये माळ असते आणि ते पाहून पाहून महाराजांच्या बद्दलचं त्यांचं प्रेम पाहून पाहून, महाराजांवरची त्यांची निष्ठा पाहून, महाराजांच्या संदर्भात सांगत असलेली ती कथा पाहून आम्हाला देखील महाराजांच्या विषयी अत्यंत आवड निर्माण झाली आहे. आणि आम्ही आमच्या परीने महाराजांवरती जितकी निष्ठा ठेवता येईल, आम्हाला महाराजांवर प्रेम करता येईल आणि महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला जितक्या करता येतील तितक्या सगळ्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही सगळी प्रेरणा कुठून आलेली आहे? ही कथेतून आलेली आहे. महाराजांच्या संदर्भात सारखं ऐकून ऐकून, महाराजांच्या संदर्भात
संदर्भात वाचून वाचून महाराजांविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. वाचन झाल्यानंतर महाराजांचं सारखं स्मरण राहतं, ते सारखं अखंड स्मरण राहण्याकरता नामस्मरण आहे. आणि नाम घेता घेता महाराजांचं अखंड स्मरण राहिल्यानंतर जीवनामध्ये एक आनंद उत्पन्न होतो. मी तुम्हाला खरोखर सांगतोय, माझा अनुग्रह मला वाटतं 5 ऑगस्ट 2005 सालचा आहे, म्हणजे श्रावण शुद्ध 1 2005. आज बरोबर मला 20 वर्ष झालेली आहेत अनुग्रह घेऊन. 20 नाही, 15 वर्ष बरोबर झालेली आहेत. आणि या 15 वर्षामध्ये मी दुसरं काहीही केलेलं नाही. सारखं महाराजांच्या चरित्राचं वाचन, महाराजांच्या माणसांचा सहवास आणि जितकं जमेल तितकं अखंड नामस्मरण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये माझं जीवन धन्य झालेलं आहे. मी अखंड प्रसन्नता, जेवढी मला एवढा आनंद आहे, मी एवढं नक्की सांगू शकतो की माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे. मी सतत आनंदामध्ये असतो. आणि सतत आनंदामध्ये का आहे? महाराजांचं स्मरण राहिल्यामुळे आहे, महाराजांच्या कथा ऐकल्यामुळे आहे, महाराजांच्या कथा वाचल्यामुळे आहे, महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी केल्यामुळे, अखंड नामस्मरण महाराजांना जे आवडतं ते घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे जीवनामध्ये आनंदी आनंद भरून राहिलेला आहे. एवढे म्हणजे महाराजांच्या स्मरणामध्ये 15 वर्ष कशी निघून गेली याचा पत्ता सुद्धा लागला नाही. महाराज, एवढा आनंद या कथेमधून मिळत असतो. म्हणून कथा ही फार महत्त्वाची असते. कथेमध्ये आवड आपोआप निर्माण होते. कथेमध्ये आवड निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. कथेमध्ये आवड निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे? सारखं जाऊन जिथे कथा चालू असेल तिथे बसावं. भागवत कथा ऐकावी, रामकथा ऐकावी. भले सगळ्यांना भागवत कथा माहिती असेल, रामकथा माहिती असेल, तरीसुद्धा वारंवार 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 ती कथा ऐकावी. ऐकून 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 त्या कथेमध्ये रस निर्माण व्हायला लागतो, गोडी निर्माण होते. आणि आपल्या साधनेमध्ये बारीकशी किल्ली, चावी आपल्याला चटकन एखादी मिळून जाते त्या ठिकाणी, की आपण काय साधन केलं असताना चटकन आपली 2 पावलं पुढे पडतील. आणि एक पहा तुम्ही, पहिल्यांदा ऐकत असलेलं भागवत आणि 10व्यांदा ऐकलेलं भागवत, 50व्यांदा ऐकलेलं भागवत, याच्यामध्ये फरक पडतो. पहा, जितकं आपण आतून बदलत जातो ना, तितकं भागवत सुद्धा आपल्याला एक एक पाऊल पुढे नेत असतं. एखादा खेळासुद्धा आपण ज्या वेळेला भिंतीवर मारतो तेव्हा तो एका फटक्यात जात नाही बघा. 10-12 घाव त्याला मारावे लागतात, तेव्हा तो आपल्याला पाहिजे तेवढा भिंतीमध्ये घुसतो. हे जसं आहे तद्वतच भगवंताची कथा म्हणजे भागवत कथा, रामकथा सारखी ऐकून 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 ती ज्या वेळेला चित्तामध्ये दृढ होते, आतमध्ये जाते, तेव्हा आपलं चित्त पूर्णपणे भगवंताने भरून जातं. आणि मग आपली देहबुद्धी जाऊन त्या ठिकाणी आत्मबुद्धी येते आणि आपल्याला परम आनंदाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. म्हणून सर्व पाप नष्ट करण्याची ताकद, देहबुद्धी नष्ट करण्याची ताकद आणि भगवंताचं स्मरण राहण्याची ताकद जशी नामस्मरणामध्ये आहे, त्याच्या खालोखाल ती दुसऱ्या कशामध्ये असेल तर ती भगवंताच्या कथेमध्ये आहे. तर ह्या अशा प्रकारच्या भगवंताच्या कथेने काय लाभ होतो हे सांगण्यासाठी तुम्हाला भागवतातलीच एक छोटीशी कथा मी सांगतो की कथेने नेमकं काय होतं. तुंगभद्रा गोकर्ण महात्म्य नावाने भागवतामध्ये एक कथा प्रसिद्ध आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी एक छोटंसं शहर वसलेलं होतं, गाव वसलेलं होतं. आणि त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. धुंदुली नावाची त्याची बायको होती. ती आरडाओरडा करणारी, कजाग, भांडणं करणारी अशी होती. आणि त्यांचा भरपूर संपत्ती त्यांच्या घरामध्ये होती. आत्मदेव बिचारा पौरोहित्य करणारा साधा सरळ ब्राह्मण होता. आणि त्याची बायको ही अशा प्रकारे भांडणं करणारी आणि कजाग होती, परंतु सुगरण होती, तितकीच चांगला स्वयंपाक पाणी करणारी होती. आणि ते कुटुंब अतिशय आनंदामध्ये त्या गावामध्ये नांदत होतं. सगळ्या प्रकारची सुबत्ता त्यांच्याकडे होती. धन पैसा विपुल प्रमाणामध्ये होता, संपत्ती भरपूर होती. पण तरीसुद्धा प्रपंचात काही ना काहीतरी उणीव असते. त्याप्रमाणे त्यांच्या प्रपंचामध्ये एक उणीव होती, ती म्हणजे त्यांना संतान नव्हतं. संतान नसल्यामुळे सगळं काही असून संतान नाही आहे असं म्हटल्यानंतर ते जोडपं नेहमी दुःखी असायचं. आणि संतान होण्यासाठी त्याने अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली, उपवास तापास केले, दान धर्म ही हद्दीच्या पलीकडे केला, पुष्कळ सगळं काही जे जे करता येण्यासारखं होतं ते केलं. गायी दान दिल्या, पैसे दान दिलेले, सुवर्ण दान दिलेले, सगळ्या प्रकारची दानं केली, तरीसुद्धा त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. म्हणून एकदा वैतागून आत्मदेव जंगलामध्ये निघून गेला. आणि जंगलामध्ये एका ओढ्याच्या काठी तो बसलेला असताना त्या ठिकाणी एक साधू पाणी पिण्याच्या हेतूने त्या ओढ्याजवळ आला आणि ओढ्यातलं पाणी प्यायला. त्या साधूला पाहिल्याबरोबर आत्मदेव धावत आला आणि त्यांनी साधूला नमस्कार केला आणि साधूचे पाय धरले आणि उसासे टाकत आला. तो म्हणजे रडवेलाच झाला होता, रडत असेल म्हणून उसासे टाकत आला. त्या साधूने अतिशय करुणापूर्ण दृष्टीने प्रेमाने त्या आत्मदेवाकडे पाहिलं आणि आत्मदेवाला विचारलं, बाबा रे, तुला काय एवढं दुःख झालंय म्हणून तू एवढं रडतोयस, मला जरा तुझं दुःख सांग. त्यावेळेला आत्मदेव म्हणतोय की महात्मन, हे साधू, सर्व प्रकारची सुबत्ता मला आहे, मला काही कमी नाही, पण माझ्या प्रपंचामध्ये एक मोठी उणीव आहे की जी उणीव असल्याने बाकी सगळं असून सुद्धा काही उपयोगाचं नाही. आणि ती उणीव म्हणजे संतान नाही. मी पुत्रहीन आहे, मला पुत्र संतती नाही. माझ्या या अतीव दुःखामुळे
मी रडत असताना जे उसासे टाकतो त्याने मी जे पाणी माझ्या पितरांना पाचतो ना ते सुद्धा गरम होऊन जातं आणि ते गरम पाणीच ते पितरसुद्धा पितात. मी घरात आणलेलं फळसुद्धा सडून जातं. माझ्या घरच्या गाईला सुद्धा पुत्र होत नाही, ती सुद्धा वांझच आहे म्हणाले. अशा सगळ्या प्रकारे मी दुःखी आहे, आपण काहीतरी उपाय करा. म्हणून त्याने साधूचे चरण धरले. साधूने पाहिलं नीट त्याच्याकडे निरखून आणि त्याला काय म्हणाले, अरे संसाराच्या मोहाचा त्याग कर. संसारात कुठल्याही प्रकारे सुख नाही आहे, संसाराची आवड धरू नको. हा संबंध जो संसार आहे तो दुःखाने भरलेला आहे. येथे आनंदाची वार्ताच कुठे सापडत नाही, कशाला याच्यामध्ये फसतोस. त्यापेक्षा तू संन्यास घे. त्यावेळेला पुन्हा तो आतमध्ये म्हणाला की नाही 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 महात्मन, मला ते असं काही तुम्ही सांगू नका, कृपा करा, दया करा. ज्या संन्यासामध्ये पुत्र नाही आहे, पत्नी नाही आहे, असा संन्यास काय कामाचा म्हणाले. आपण मला जर होत नसेल तर आपण आपल्या सामर्थ्याने द्या. त्यावेळेला तो साधू काय म्हणतोय की अरे आत्मदेवा, मी तुझं भविष्य बघितलेलं आहे, मी तुला खरंच सांगतोय, तुला या जन्मात काय पुढल्या 7 जन्मामध्ये पुत्रप्राप्ती होणार नाही आहे. त्यामुळे या संसाराचा मोह सोडून दे. ज्यांनी पुत्राचा मोह धरला आहे ना त्यांना आत्तापर्यंत भरपूर पश्चात्तापच झालेला आहे, म्हणजे त्रासच झालेला आहे. सगर राजाला सुद्धा 100 पुत्र होते, त्यांच्यामुळे त्यांना दुःख सोसावं लागलेलं आहे. अंग देशाचा राजा होता, त्यालाही पुत्रसंततीमुळे दुःख भोगावं लागलेलं आहे म्हणाले. चित्रकेतू नावाचा राजा, त्याला सुद्धा पुत्रसंततीमुळे दुःख भोगावं लागलेलं आहे म्हणाले. त्यामुळे तू माझा ऐक, याच्यातून सगळा मोह काढून टाक, संसारातनं मोह काढून टाक आणि आपला संन्यास घेऊन भजन कर, त्यामध्येच सर्वथैव आनंद आहे. आत्मदेवाने हात जोडले आणि म्हणले, भगवन काहीही करा, जर माझ्या नशिबात ते नसेल तर तुम्ही तुमच्या शक्तीने मला पुत्र संतान द्या, पण कृपा करा माझ्यावर. असं मी ऐकलंय की साधूच्या चरणी आल्यानंतर, साधूला नमस्कार केल्यानंतर कधीही तो फुकट जात नाही. मला पुत्र संतती हवी आहे, आपण एवढी माझ्यावर कृपा करा. तो ऐकत नाही असं म्हटल्यानंतर त्या साधूने आपल्या झोळीतून एक फळ काढून त्याच्या हातात दिलं, मंत्रून दिलं, अभिमंत्रित करून दिलं आणि सांगितलं की जा तुझ्या बायकोला हे फळ खाऊ घाल, त्याच्यानंतर तुला उत्तम अशी पुत्र संतती होईल. पण हे फळ दिल्यानंतर तिला सांग की तिने एकच वेळ अन्न सेवन केलं पाहिजे. ती जे अन्न सेवन करणार आहे ते सात्विकच असलं पाहिजे. तिने जमिनीवरच वर्षभर झोपलं पाहिजे. तिने कुठेही जाता कामा नये, म्हणजे लोकांशी वादविवाद करता कामा नये, भांडता कामा नये. हे सगळं सांगितलेलं आहे. कसं राहायचं, काय करायचं, क्रोध करायचा नाही, ही सगळी व्रतं सांगितली. आणि म्हणाले की हे बायकोला जाऊन सांग. तेव्हा आत्मदेव म्हणाला ठीक आहे. त्याने साधूला नमस्कार केला आणि आत्मदेव ते फळ घेऊन आपली जी बायको होती धुंदुली, तिच्याकडे तो आला. त्या धुंदुलीला त्याने फळ दिलं आणि फळ दिल्यावर सांगितलं की हे बघ, हे फार महत्त्वाचं फळ आहे, हे केल्याने आपल्याला पुत्रसंतती होईल. तुला मात्र जमिनीवर झोपायचं आहे वर्षभर, एक वेळ एकच अन्न खाऊन तुला राहायचं आहे, कोणाशी वादविवाद करायचा नाही आहे, सत्य बोलायचं आहे, सत्संग करायचा आहे, असे सगळ्या प्रकारचे व्रत नियम सांगितले. आणि आत्मदेव बाहेर निघून गेला. तिला ते एकदम कसं तरी झालं. तिने आपल्या मैत्रिणीला घरी बोलवलं आणि मैत्रिणीला आपली सगळी गोष्ट तिने सांगितली की बघितलं का, आमच्या नवऱ्याने कुठून तरी काहीतरी फळ घेऊन आलाय आणि मला सांगतोय की तू एकच वेळ जेवायचं. तुला तर माहिती आहे मला दिवसातून 10 वेळा खायला लागतं, मी कसं काय एक वेळ जेवणार. मला मोठ्या मऊ मऊ गाद्यांवर झोपायची सवय आहे, मी कसं काय या जमिनीवरती झोपणार आहे म्हणाले. तुला माहिती आहे मला किती बडबड करावीशी लागते, मला मौन धरायला सांगितलं, कसं शक्य आहे म्हणाले. मला किती बोलायला लागतं आणि मला सगळ्या प्रकारची भीती वाटते की समजा गर्भ राहिला आणि तो शुकमहामुनींसारखा जर का बराच काळ गर्भातच ते बाळ राहिलं, बाहेरच आलं नाही तर किती त्रास आहे, पोट मोठं होईल म्हणाले, मला काही कामं करता येणार नाहीत, अशक्तपणा मला आला आणि त्यावेळेला जर का गावामध्ये चोरांची धाड पडली तर मी कुठे पळून जाऊ शकेन आणि मी जर अशक्त झालेले असेल तर माझी नणंद देऊन घरचं सगळं सामान घेऊन जाईल. सगळ्या प्रकाराने म्हणाले कठीण आहे आणि मुलाचं लालन पालन करणं पण कठीण आहे म्हणाले. प्रसूतीच्या वेळेला गर्भ जर आडवा झाला तर माझं मरणच ओढावेल म्हणाले आणि समजा मुलगा जन्माला घातला तरी त्याचं लालन पालन करणं हे किती कष्टाचं आहे म्हणाले. त्यामुळे हे सगळ्या झंझटीत मला पडायचं नाही आहे, तू काहीतरी उपाय सांग म्हणाले. त्यावेळेला ती मैत्रीण काय बोलणार, ती आपली ऐकून सगळं निघून गेली. त्यानंतर तिने शेजारच्याच गावामध्ये असलेल्या आपल्या बहिणीला बोलवून आणलं की जी गर्भवती होती, तिला बोलवून आणलं आणि तिला हे सगळं कानावर घातलं. कानावर घातल्यानंतर ती जी गर्भवती बहीण होती ती काय म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, तू तुझ्या नवऱ्याला सांग की तू हे फळ खाल्लेलं आहेस आणि गर्भवतीचं सोंग घे आणि ते सोंग धरून तू घरात राहू लाग. मी माझा बघ मला 6 महिने झालेले आहेत म्हणाले, आता 3 महिन्यांनी मी प्रसूत होईल, मग मी माझं मूल तुला देते, तू माझ्या नवऱ्याला जर का काही पैसे दिलेस ना तर तो माझं मूल तुला देऊन टाकेल, मग ते मुलगा तुझाच मुलगा आहे असं म्हणून तू घरामध्ये दाखव आणि सगळ्यांना कळू देत की माझ्या बहिणीचा 6 महिन्यानंतर गर्भपात झाला, त्यामुळे तिला काही मुलगा झाला नाही आणि तू अशक्त असल्यामुळे तुला दूध येत नाही हे तू नवऱ्याला सांग आणि म्हणून माझ्या बहिणीला मी बोलावू का असं नवऱ्याला सांग, मग नवरा परवानगी देईल त्याप्रमाणे मीच माझ्या मुलाला दूध पाजून चालली जाईन म्हणाले, म्हणजे सगळी व्यवस्था बरोबर होईल.
ती आणि हे जे फळ आहे ना म्हणले घरातल्या गाईला खाऊ खाऊ घाल म्हणले, बघूया त्या साधूच्या आशीर्वादामध्ये किती ताकद आहे. असं सगळं ते ठरल्यानंतर तिने तसंच केलं. सोंग घेतलेलं आहे तिने गर्भवती असल्याचं आणि ते फळ गाईला खाऊ घातलं. आणि इथे त्या धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला, पुत्रसंतती झाली. तिने काही पैसे तिच्या नवऱ्याला दिले, ते मूल ती मूल हिच्या ताब्यात आलं. ताब्यात आल्यानंतर सगळीकडे बातमी गेली की आपला आत्मदेवाला मुलगा झाला, धुंदुलीला मुलगा झाला म्हणून सगळ्या गावात बातमी पसरली. आत्मदेवाला तर प्रचंड आनंद झालेला होता की एवढं सगळं होऊन ज्याची आम्ही एवढी प्रतीक्षा करत होतो, ज्याची आम्ही एवढी वाट पाहत होतो, देवाने कृपा केली आणि आज आम्हाला मुलगा झाला. म्हणून गावामध्ये सगळीकडे त्यांनी काय असेल हत्तीवरून साखर वाटली, आनंद व्यक्त केला. आणि धुंदुलीने सांगितलं की मला अशक्तपणा आलेला आहे, मी याला दूध पाजू शकत नाही, तर याची व्यवस्था आपण एक करू शकतो. माझ्या बहिणीचं गर्भपात झालेला आहे, तिला मूल नाही पण तिला दूध येत आहे म्हणाले, तर तिला इथे घेऊन येऊ दे, म्हणजे ती आपल्या मुलाला प्राण वाचवण्यासाठी दूध पाचेल म्हणाले, आपल्या मुलाचे प्राण वाचतील. त्याने तयारी दर्शवली, त्यांनी बहिणीला बोलावून घेतलं आणि त्याप्रमाणे तो मुलगा हळूहळू वाढू लागला. दूध वगैरे पाजायला लागले, मुलगा घरामध्ये वाढू लागला. बरोबर 3 महिन्यांनी गाईला सुद्धा मुलगा झाला बघा. आणि तो गाईला झालेला मुलगा कसा होता, त्याचे कान गाईसारखे होते आणि शरीर पूर्णपणे माणसासारखं होतं आणि सोनेरी अशा प्रकारची कांती त्याची होती. सगळा गाव ते आश्चर्य बघायला आलं की बापरे, गाईला सुद्धा मनुष्याकृती मुलगा झालेला आहे, काय आत्मदेवाचं भाग्य आहे. एक मागितला होता, 2-2 पुत्र मिळालेले आहेत आणि गाईच्या पोटी घरातल्या गाईला सुद्धा मनुष्याकृती मुलगा व्हावा, सोनेरी कांती असलेला, धन्य धन्य धन्य. आणि हा जो मुलगा होता बहिणीचा घेतलेला, त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवलं. आणि गाईचा जो मुलगा झालेला होता त्याचे कान गाईचे म्हणजे कर्ण गाईसारखे होते म्हणून गोकर्ण असं त्याचं नाव ठेवलं गेलं. आता ठरल्याप्रमाणेच तो जो धुंदुकारी होता तो अतिशय सर्व व्यसन संपन्न आणि वाईट चालीचा निघाला. जुगार खेळायचा, शिव्या द्यायचा, कुठल्याही प्रकारे शिक्षण घेतलेलं नाही, भांडाभांडी करायचा, घराच्या लोकांच्या घरांना आगी लावायचा, लोकांची मुलं खेळायला घ्यायचा आणि विहिरीमध्ये ढकलून द्यायचा, प्रेताने शिवलेलं अन्न सुद्धा तो खायचा, चांडाळाशी त्याची मैत्री होती, चोऱ्यामाऱ्या करणे, लुटमार करणे, अशा सगळ्या प्रकारचं एक असं व्यसन नव्हतं की जे त्यांनी केलेलं नाही. सगळ्या प्रकारे तो व्यसनी होता. आणि इथे उलट गोकर्ण अतिशय महाविद्वान पंडित, सगळे ग्रंथ मुखोद्गत, अगदी देवासारखा, कारण साधूचं फळ होतं ते, त्याप्रमाणे फळाला आलं आणि आत्मदेव सुखामध्ये नांदू लागला. पण काही दिवसांनी हा चोऱ्यामाऱ्या पुन्हा करू लागला, धुंदुकारी, लोकांना मारू लागला, घरामध्ये वडिलांकडे पैसे मागू लागला. वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून त्याने वडिलांना खूप मारलेलं आहे बघा. जसं जसं वडील मार खात होते, म्हणजे आत्मदेव मार खात होता, आत्मदेवाला साधूचे बोल आठवले की साधू म्हणाले होते की पुत्र जन्माला आल्यानंतर सुख होतच असं नाही आहे, उलट पश्चाताप करण्याची वेळ येते. सगर राजाचं उदाहरण दिलं होतं, अंगराजाचं उदाहरण दिलं होतं, चित्रकेतूचं उदाहरण दिलं होतं. पण मार खात असताना आत्मदेवाला मात्र याची जाणीव झाली आणि आत्मदेव रडू लागला. वडिलांजवळचे पैसे सगळे त्यांनी उधळून लावले आणि धुंदुकारी बाहेर निघून गेला. आत्मदेव रडत होता, त्यावेळेला गोकर्ण त्या ठिकाणी आलेला आहे. गोकर्णाला त्यांनी सांगितलं की माझी काय अवस्था झाली आहे. आत्मदेव म्हणाले, बघ गोकर्णा बाळा, आता मला काहीतरी उपदेश कर. त्यावेळेला गोकर्ण म्हणतोय की बाबा, पुत्र मोहामध्ये दुःखच दुःख आहे, तुम्ही या कुठल्याही प्रकारच्या संसाराच्या मोहामध्ये राहू नका. त्या साधूंनी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता तरी तुम्ही डोळे उघडा आणि वनवास हे सगळं सोडून सर्वसंग परित्याग करून वनामध्ये निघून जा, संन्यासामध्ये सर्वथैव सुख आहे. त्यावेळेला आत्मदेवाला ते पटलं, त्या साधूचे बोल आठवले. आत्मदेव म्हणाला, ठीक आहे, मी जातो वनवासात, फक्त वनवासात गेल्यानंतर मी काय करू एवढं मला सांग. तेव्हा गोकर्ण म्हणतोय की बाबा, वनवासात गेल्यानंतर, जंगलामध्ये गेल्यानंतर जिथे जिथे ऋषींची ठिकाणं असतील, जिथे जिथे साधू असतील, त्या साधूंची संगत तुम्ही करा, सत्संग करा. जिथे नित्य भगवंताची कथा चालू असेल तिथे नित्य भगवंताची कथा तुम्ही ऐका आणि श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करा, दशमस्कंधाचं पारायण करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे गोकर्णाने की तुम्ही सत्संग करा, पूजा अर्चा करा, भगवंताची आराधना करा, अखंड रामस्मरण करा, जंगलात गेल्यानंतर तुम्ही उपासना करा, अखंड उपासना करा, असं गोकर्णाने आपल्या वडिलांना आत्मदेवाला सांगितलं. आत्मदेवाने नमस्कार केला आणि आत्मदेव जंगलामध्ये निघून गेला. आत्मदेव गेल्यानंतर उरली माता धुंदुली. तो धुंदुकारी घरी येऊ लागला. घरी आला आणि त्याने आईला धमकी द्यायला सुरुवात केली की असेल नसेल तेवढा तुझ्याकडचे सगळे पैसे काढण्यात तेव्हा तुला आत्ताच्या आत्ता मारून टाकेन. आई घाबरली. त्याने आईला पण मारझोड केली आणि आईच्या कानातले गळ्यातले जेवढे म्हणून दागिने होते, घरातली भांडी विकून टाकली, सगळं घेऊन तो घरातून बाहेर गेला आणि परत बजावून गेला की संध्याकाळी अजून पैशाची व्यवस्था करून ठेवलं तर तुला खरोखर मारून टाकेन. ती घाबरली बिचारी आणि तिने वैतागून घरातल्या विहिरीमध्ये जीव दिला. घराच्या अंगणामध्ये जी विहीर होती त्यामध्ये उडी मारून तिने जीव दिला. आणि आता त्याला बरंच झालं. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला आई वडील गेल्यानंतर.
आता तो 5 वेश्यांना घेऊन घरी येऊ लागला. कोण? धुंदुकारी. 5 वेश्यांना घेऊन घरी येऊ लागला आणि त्यांच्याबरोबर तो त्या ठिकाणी राहू लागलेला आहे. खूप धन त्यांच्यावरती लुटवू लागला. घरातलं ज्या वेळेला सगळं धन संपलं तेव्हा त्या वेश्या त्याच्याकडे धन मागू लागल्या. मग तो गाव लुटू लागला, गावातल्या लोकांकडे चोऱ्या माऱ्या करू लागला आणि त्यांचं सगळं सोनं नाणं घेऊन तो या 5 वेश्यांना देऊन उडवू लागलेला आहे. त्या 5 वेश्यांनी विचार केला की हा लोकांची घरं लुटतोय आणि आपल्यावरती पैसा उडवतोय. हे जर का राजाला कळलं तर राजा याला पकडेल, फासावर देईल. ते ठीक आहे म्हणाले, पण ह्याच्याजवळचं सगळं धन मात्र जप्त करून घेईल. तर राजा असं पण याला मारणारच आहे, तर राजाऐवजी आता आपणच याला मारू आणि मारून टाकू आणि हे धन घेऊन आपण दुसऱ्या गावाला निघून जाऊ, असा त्या वेश्यांनी विचार केला. जसा धुंदुकारी घरी आला त्याच्याशी गोड गोड बोलून त्याला खाटेला बांधला दोरीनी आणि त्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्याने तो मरत नव्हता म्हणून जळते निखारे आणले आणि त्याच्या तोंडावर टाकले आणि तो तडफडून मेला. महाराज मेल्यानंतर त्याला तिथेच पुरलेला आहे त्या वेश्यांनी आणि त्या वेश्यात ते धन सगळं घेऊन दुसऱ्या गावाला निघून गेला. गोकर्णाला बाहेरून ही बातमी कळली की धुंदुकारीचा अशा प्रकारे मृत्यू झालेला आहे. ज्या वेळेला ती बातमी कोणाला तिथे कळली नव्हती की त्याला कसा मारला आणि काय मारला, त्या वेश्यांना विचारल्यावर ते असंच सांगत होत्या की आमचा प्रियकर बाहेरच्या गावाला निघून गेलाय. पण कालांतराने लोकांना बातमी कळली की धुंदुकारी मेलेला आहे. कालांतराने ही बातमी गोकर्णाच्या कानावर आली की धुंदुकारीचा मृत्यू झालेला आहे. म्हणून जिथे जिथे गोकर्ण जात असे तिथे तिथे गोकर्ण आपल्या आई वडील आणि या धुंदुकारीचं श्राद्ध घालत असे. गयेला गेल्यानंतर सुद्धा त्याने धुंदुकारीचं श्राद्ध घातलं आणि असं करत करत मजल दर मजल करत करत पुन्हा आपल्या गावी गोकर्ण एके दिवशी आला. संध्याकाळची वेळ होती. मोडकं झालेलं होतं घर आणि घराच्या अंगणामध्ये खाट ठेवलेली होती. खाट त्यांनी पाडली आणि संध्याकाळची वेळ आहे, आता कोणाला भेटायची काय आवश्यकता नाही, उद्या सकाळी आपण जाऊ असं म्हणून खाटेवरती तो झोपला. रात्र झाल्यानंतर चित्र विचित्र आवाज यायला लागले आणि कोणीतरी एक समोर येऊन असे वेगवेगळ्या प्रकारे रूप बदलू लागला. आधी एक कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव म्हणजे त्या ठिकाणी यायला लागला. कधी इंद्र दिसायला लागला, कधी रेडा दिसायला लागला, कधी बैल दिसायला लागला, कधी भूतासारखं काहीतरी दिसायला लागलं. काहीतरी हावभाव करून ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. आवाज चित्र विचित्र काढत होता. कधी हत्ती, कधी घोडा, कधी इंद्र. त्यावेळेला गोकर्णाच्या लक्षात आलं, कारण तो रडू लागला. तो काय हावभाव करतोय ते कळेना गोकर्णाला. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण गोकर्णाला कळेना तो जीव. म्हणून गोकर्णाला कळलं की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे, याला बोलता येत नाही. म्हणून गोकर्णाने आपल्या कमंडलूमधून थोडंसं पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं भगवंताच्या नामस्मरणाने आणि त्याच्यावर शिंपडलं. शिंपडल्याबरोबर त्याला आवाज फुटू लागला. त्याला आवाज फुटला, वाचा फुटली आणि तो म्हणाला, बंधो, मीच तुझाच लहान भाऊ धुंदुकारी आहे म्हणाले. मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. आणि मग गोकर्णाने विचारलं की अरे तुझी अशी परिस्थिती काय झाली? तेव्हा तो म्हणाला, मी इतकं प्रचंड पाप केलेलं आहे माझ्या जीवनामध्ये, मला कुठल्याही प्रकारचं भान नव्हतं, वाटेल तसा वागलेलो आहे आणि पाहिजे तसं जीवन जगलेलो आहे. सगळ्या प्रकारची पापकर्म मी केली, तसं एक पाप नाही आहे की जे मी केलेलं नाही आणि त्याचं फळ म्हणून माझ्या मृत्यूनंतर मला पिशाच्च योनी प्राप्त झालेली आहे. तेव्हा गोकर्णा, तू काहीही कर पण या योनीतून माझी सुटका कर. कारण तो पिशाच्च योनीत गेला म्हणजे वावटळीचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. बघा, वायुरूप तो झाला आणि सर्व प्रकारे तहान भुकेने व्याकुळ झालेला होता आणि त्याने हात जोडून प्रार्थना केली गोकर्णाला की या अवस्थेमध्ये मला काही शांतता नाही आहे, तू कृपा कर आणि या अवस्थेतून मला मोकळा कर, मला बाहेर काढ. तेव्हा गोकर्ण म्हणतोय की अरे, तुझ्या मृत्यूची बातमी मला समजली त्याच वेळेला मी श्राद्ध घातलं होतं तुझं प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये. इतकंच नव्हे तर कुठल्या श्राद्धाने ज्याची मुक्ती होत नाही, गया श्राद्धाने त्याची मुक्ती होते, म्हणून मी गयेमध्ये जाऊन सुद्धा तुझं श्राद्ध घातलेलं होतं म्हणाले. त्याच्याने तर तुझी मुक्ती व्हायलाच हवी होती, ती का झाली नाही? त्यावेळेला तो धुंदुकारी म्हणतोय की बंधो, अरे तू एक गया श्राद्ध काय, शेकडो गया श्राद्ध घातलीस तरी माझी मुक्ती होणार नाही. माझं पाप इतकं भयंकर आहे, पण कृपा कर आणि मला याच्यातून मोकळा कर. त्यावेळेला गोकर्ण म्हणतोय की अरे, गया श्राद्धाने ज्याची मुक्ती होत नाही ना, त्याच्या मुक्तीचा दुसरा उपायच नाही. त्याची मुक्ती कशानेच होत नाही, शास्त्रात कुठे वर्णनच नाही आहे. उलट कितीही श्राद्ध घालून ज्याची मुक्ती होत नाही त्याचं एक गया श्राद्ध घातल्याने मुक्ती होते. तू जर म्हणतोस गया श्राद्ध शेकडो घालून सुद्धा माझी मुक्ती नाही, तर तुझी मुक्ती होणं कठीण आहे, कारण शास्त्र विधानच नाही आहे. ज्याची गया श्राद्धाने मुक्ती होत नाही त्याची कशानेच मुक्ती होत नाही. तरी पण म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, तू तुझ्या स्थानावर जाऊन राहा, मी विचार करतो आणि तुला त्याच्यावरती उपाय सुचवतो. काहीतरी उपाय मी करतो म्हणाले, तू काही काळजी करू नकोस. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्ण आला. ही गावात बातमी पसरली आणि सगळे लोक गोकर्णाला, त्या विद्वान महापंडिताला भेटण्याकरता गावामध्ये आले.
तेव्हा रात्री घडलेला सगळा प्रकार गोकर्णाने त्या गावकऱ्यांच्या कानावर घातला. तिथे बरेच विद्वान पंडित असे दशग्रंथी ब्राह्मण होते त्यावेळेला आणि खूप विद्वान लोक होते. ते सगळे गोकर्णाला खूप मान देत असत. सगळे गोकर्णाला भेटायला आले आणि सगळ्यांनी आपापल्या पोथ्या उघडल्या, आपली आपली पुराणं उघडली, आपले आपले शास्त्र उघडले आणि सगळ्यामध्ये इलाज शोधायचा प्रयत्न केला की गया श्राद्धाने ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्तीचा दुसरा उपाय काय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना हेच आढळून आलं. सगळ्या पोथ्या वाचून झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या पोथ्या बंद केल्या आणि गोकर्णाला सांगितलं की गोकर्णा, कुठेच असं विधान नाही आहे, त्यामुळे गया श्राद्धाने ज्याची मुक्ती होत नाही त्याच्या मुक्तीला दुसरा उपाय दिसत नाही. आता काय करावं. त्यावेळेला चिंतातूर झालेला असा गोकर्ण त्याला तिथे असलेल्या एका वृद्ध ब्राह्मणाने सांगितलं की गोकर्णा, हे बघ, चल पोथी पुराणांमध्ये याचा इलाज नाही आहे, पण या सबंध जगाचा साक्षी सूर्यनारायण आहे. तू तुझ्या तपश्चर्येने सूर्यनारायणालाच हा प्रश्न विचार आणि सूर्यनारायण या सबंध जगाचा साक्षी असल्यामुळे कुठे काय प्रश्न आहे आणि कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे हे सूर्यदेवाला नक्की माहिती असतं. त्यामुळे तू त्याची प्रार्थना कर आणि त्यांनाच विचार. गोकर्णाला आनंद झाला. गोकर्णाने मंत्र म्हटला, जल घेतलं, मंत्र म्हटलं आणि सूर्याला अर्घ्य दिलेलं आणि म्हणाले, हे सूर्यनारायण देवा, कृपा करून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सूर्यदेव प्रसन्न झाले, त्यांची गती थांबली आणि त्यांनी गोकर्णाला विचारलं की गोकर्ण, काय झालं. गोकर्णाने आपला प्रश्न त्यांच्या पुढे मांडला. सूर्यदेव हसले आणि म्हणाले, गोकर्ण, सोपं आहे. आता ऐका, फार महत्वाचं वाक्य आहे. कथेनी काय होतं पहा. काय म्हणले सूर्यनारायण. गोकर्णा, हजारो लाखो गया श्राद्ध घालूनही ज्याची मुक्ती होत नाही किंवा कुठलेही कर्म केले तरी कशानेच ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती श्रीमद भागवत कथा ऐकल्याने होते. भगवंताची कथा ऐकल्याने, श्रीमद भागवत कथा ऐकल्याने त्याची मुक्ती होते. म्हणून तू श्रीमद भागवताचं सप्ताह पारायण कर. त्यावेळेला सगळ्या विद्वानांना हे समजलं की अरे हो, श्रीमद भागवताने तर मुक्ती होते. कोणी कितीही पापी असला तरी सुद्धा त्याची मुक्ती श्रीमद भागवताने होते. श्रीमद भागवत श्रवण केल्याने, श्रीमद भागवताची कथा ऐकल्याने त्याची मुक्ती होते. म्हणून ताबडतोब त्यांनी सूर्यदेवाला नमस्कार केला. सूर्यदेवाने आशीर्वाद दिला. सूर्यदेव अंतर्धान पावले, गतिमान झाले आणि या ठिकाणी गोकर्णाने निर्णय घेतला की मी आता श्रीमद भागवत महापुराणाचा सप्ताह यज्ञ करीन. ताबडतोब अशी एक जागा त्याने निवडून काढली आणि गावोगावी बातमी पसरली की गोकर्ण आता भागवत कथा करणार आहे. म्हणून गावोगावी सगळे मंडळी आपापली पाप नाहीशी करण्याकरता आणि भगवंताचा आनंद उपभोगण्याकरता भागवत कथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येऊन पोहोचले, त्या गावामध्ये येऊन पोहोचले. मोठा मंडप उभारला गेला. गावातला एक मुख्य ब्राह्मण त्याला श्रोता केलं आणि गोकर्णाने श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात धुंदुकारी जो वायू स्वरूप होता तो त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये आला आणि बसायला जागा शोधू लागलेला आहे. तिथे लांब एक वेळूची काठी ठेवलेली होती, त्याला 7 छिद्र होती. आता वायुरूप असल्यामुळे याला बसता येत नव्हतं कुठे, म्हणून त्या वेळूच्या बरोबर 7व्या छिद्रामध्ये खाली धुंदुकारी जाऊन बसला कथा ऐकायला. पहिल्या दिवशीची कथा झाली आणि मोठा चमत्कार झाला. सगळ्यांच्या समोर ताड 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 करत ती वेळूची जी गाठ होती, 7वी गाठ, ती फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ फुटली, चौथ्या दिवशी चौथी गाठ फुटली. असं 7 दिवसाची कथा झाल्याबरोबर सगळ्या गाठी फुटून एक दिव्य पुरुष, पिवळं पितांबर नेसलेला, नीलवर्ण, श्यामवर्ण, गळ्यामध्ये हार घातलेले, कुंडल घातलेली आणि दिव्य असं तेजोमय स्वरूप असलेला असं एक दिव्य कोणीतरी देह धारण केलेला जीव त्या ठिकाणी प्रगट झाला. देव स्वरूपच असलेला देव त्या ठिकाणी प्रगट झाला आणि सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी नमस्कार केलं आणि गोकर्णाने विचारलं की आपण देव कोण आहात. त्यावेळेला तो म्हणतोय की बंधो, अरे मी धुंदुकारी आहे. तुम्ही सांगितलेल्या कथेने 7 दिवसामध्ये माझी मुक्ती झालेली आहे आणि मला भगवंताची स्वरूपता मुक्ती सुद्धा प्राप्त झाली आहे. मी आता भगवंतासारखा दिसू लागलेलो आहे म्हणाले आणि एक जरा वेळातच मला वैकुंठातून विमान येणार आहे. तू सांगितलेल्या कथेने माझी मुक्ती झालेली आहे खरोखर. आणि मग त्याने भागवत कथेचं वर्णन करायला सुरुवात केलं की कोणी कितीही पापी असू द्या, कोणी काहीही पाप करू द्या, अश्रद्धा असू द्या, संशयी असू द्या, पापकर्म करणारा असू द्या, अनेक प्रकारच्या पापांचा उल्लेख भागवतामध्ये केलाय. कोणी कितीही पाप केलेलं असलं तरी श्रीमद भागवत कथा ऐकल्याने पापातून, सर्व पापातून तो मुक्त होतो आणि भगवंत त्याला आपलं वैकुंठ धाम देतात. आणि थोड्या वेळाने आकाशातून विमान आलं. नंद आणि सुनंद नावाचे पार्षद ते विमान घेऊन आलेले होते, भगवंताचे पार्षद. त्यांनी धुंदुकारीला नमस्कार केलाय. पहा हा किती पापी होता, पण भगवंताची कथा ऐकल्यानंतर किती शुद्ध झाला तो, की ज्याला पार्षदांनी नमस्कार केला आणि सांगितलं की भगवंताने आपल्याकरता विमान पाठवलंय, आपण विमानात बसा. धुंदुकारी विमानात बसला आणि विमान जाणार तेवढ्यात गोकर्णाने विचारलं, नंद सुनंद थांबा, इथे सगळ्याच लोकांनी कथा ऐकलेली आहे, मग आपण फक्त धुंदुकारीलाच का बरं नेता. त्यावेळेला नंद सुनंद म्हणाले की हे गोकर्णा,
कथा ऐकण्यात फरक आहे. सगळ्यांनी सारखीच कथा ऐकलेली आहे हे खरं, पण कोणी मनन केलं नाहीये, त्या कथेचं चिंतन केलेलं नाहीये. धुंदुकारीने ते केलंय. 7 दिवस धुंदुकारी त्याच ठिकाणी बसून होता. 7 दिवस धुंदुकारीने उपवास केलेला आहे आणि 7 दिवस झालेल्या कथेचं त्याने अखंड चिंतन केलेलं आहे आणि अखंड नामस्मरण त्याने केलेलं आहे, कथेचं चिंतन आणि नामस्मरण. त्यामुळे तो परमशुद्ध झाला आणि आता तो वैकुंठाचा अधिकारी झालेला आहे. असं ज्या वेळेला कथा श्रवण होईल त्यावेळेला या सगळ्यांना घ्यायला विमान येतील. एवढंच नव्हे, गोकर्णा तुला घ्यायला तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच येणार आहेत, भगवान श्री हरीच येणार आहेत म्हणाले. असं म्हणून नंद सुनंदांनी नमस्कार केला आणि विमानात बसवून धुंदुकारीला ते घेऊन गेले. सगळ्या जगाचं कल्याण होण्याकरता, लोकांचं कल्याण होण्याकरता सगळ्या लोकांनी ते ऐकलेलं होतं. पुन्हा एकदा भागवत कथा सुरू केलेली आहे कोणी, गोकर्णाने, सर्व लोकांच्या उद्धारासाठी. आणि ती कथा त्याच पद्धतीने ज्यावेळेला सगळ्यांनी ऐकलेली आहे त्यावेळेला पुन्हा असंख्य विमानं वैकुंठामधून आली आणि सगळ्यांना हरिरूप प्राप्त झालेलं आहे, स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली आहे. सगळ्यांना विमानात घेतलेलं आहे आणि गोकर्णाला घेण्याकरता स्वयं नीलवर्ण, श्यामवर्ण, पिवळे पितांबर नेसलेले, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले भगवान श्रीहरी त्या ठिकाणी प्रगट झाले. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. जय जयकार भगवंताचा सगळीकडे चाललेला आहे. भगवंताच्या गळ्यामध्ये सुंदर अशी वनमाला आहे. भगवंताची अतिशय सुंदर अशी हास्य मुद्रा आहे. त्याने गोकर्णाला एकदम आपल्या छातीशी कवटाळलं, डोक्यावरून हात फिरवला आणि हात ठेवून आपलं स्वतःचं रूप त्याला दिलेलं आहे आणि स्वतःच्या विमानात भगवंतांनी त्याला बसवलं आणि इतर विमानामध्ये इतर भक्तांना बसवलं आणि सगळे वैकुंठाला निघून गेलेले आहेत. आणि भगवंत जे आहेत ते गोकर्णाला आपल्या वैकुंठामध्ये असलेल्या गोलोक धामामध्ये घेऊन गेलेले आहेत, जो सर्वश्रेष्ठ लोक आहे. काय होतं भगवंताच्या कथेनी? भगवंताची कथा जर नुसती आपण सतत ऐकत राहिलो आणि जेवढं जमेल तितकं नाम घेत राहिलो, आणखी काही आपल्याला अध्यात्म करण्याकरता किंवा स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता आणखी काहीही करायची गरज नाही आहे. सत्संगात राहा, भगवंताच्या अखंड कथा ऐका, जमेल तेवढं नामस्मरण करा आणि सहजच तुमचा यातून उद्धार आहे. म्हणून मी खरोखर तुम्हाला सांगतोय की आता कलियुग जितकं वाढेल ना तितकं या सत्संग आणि कथेचा वेळ कमी होत जाईल. पहा, पूर्वी 12 तास कथा ऐकत असत लोक सत्संगामध्ये, त्यामुळे सहजच त्यांचा उद्धार होत असे. अतिशय प्रेमळ होते लोक ती कथा ऐकून 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 ऐकून. आज आपल्या प्रपंचातल्या व्यथा आहेत कारण आपण कथा ऐकत नाही. जर आपण कथा मनापासून आणि अतिशय श्रद्धेने ऐकली तर आपल्या प्रपंचाच्या खरोखर सगळ्या व्यथा या नष्ट होऊन जातील. पहा, आजही उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 4-4, 5-5 तास सत्संग चालतो आणि घरामध्ये असा एकही व्यक्ती नाही आहे जो सत्संग करत नाही. जो घरात सत्संग करत नाही ना त्याला नावं ठेवली जातात. म्हणून किती जेवढा वेळ मिळेल, अगदी 5 मिनिटं जरी मिळाली तरी तो मनुष्य तिथे सत्संग ऐकूनच घरी जातो. जसं 2 वेळच्या जेवणाचं जितकं महत्त्व आहे ना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व हे कथेचं आहे. भगवंताच्या सत्संगात ऐकली जाणारी कथा, म्हणून तिथे आजही 4-4, 5-5 तास सत्संग चालतो. म्हणून आज तिथली संस्कृती आजही टिकून आहे. जितके प्रॉब्लेम्स आपल्याला इथे आहेत ना तितके प्रॉब्लेम्स तिथे नाही आहेत. जो जो घरामध्ये भक्ती करतो, जो जो सत्संग करतो, जो जो भगवंताची कथा ऐकतो आणि करतो, त्यांच्या घरात एवढे प्रॉब्लेम नाही आहेत. किंवा त्यांना मनामध्ये, त्यांच्या आतमध्ये कितीही प्रश्न जरी बाहेर असले तरी मन त्यांचं शुद्ध असतं आणि त्यांना त्या प्रश्नांची जाणीव नसते, त्यांना त्या प्रॉब्लेम्सची जाणीव नसते. ते कधी संसाराची व्यथा गाणार नाहीत. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी अभंग केलाय ना, संसाराच्या नावे घालो निया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळीकाळाचा, कोणाही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, भवव्यथा गाईल तो, नेणे भवव्यथा गाईल तो. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेणे भवव्यथा गाईल तो. म्हणून खरोखर काय आहे, भगवंताच्या कथेचं खूप महात्म्य आहे. जितका तास आपल्याला सत्संग करता येईल जीवनामध्ये तेवढा आपण केला पाहिजे. तिथे मी म्हटलं तुम्हाला 4-4, 5-5 तास सत्संग चालतो. आपले पण आत्ता इथपर्यंत 2-2 तास आपले सत्संग, 3-3 तास सत्संग चाललेले होते, मग 2 तासावर आलेले आहेत. आणि आता बघा कलीचा प्रभाव किती, आता 20 मिनिटावर सत्संग आलेला आहे महाराज. पण निराश होऊ नका, हा काही कायम राहणारी परिस्थिती नाही आहे. आपण आपल्या दृष्टीने जास्तीत जास्त सत्संग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही म्हणाल मुंबईत राहून कामं करून कसं आहे, हे बघा, हे मोबाईल जितका वाईट आहे तितकाच तो चांगला पण आहे. कारण त्याने काय करावं हे आपल्या हातात आहे. खरं तर मोबाईल वाईटच आहे, तिथे जाऊच नाही. पण आता ह्या मोबाईलमुळेच मी घरोघरी पोचतोय की नाही, सत्संग आपला चालू आहे की नाही, हा याचा चांगला उपयोग आहे. तसं घरात कामं करत असताना सत्संग लावून ठेवा, चालू असू दे. तो सत्संग कानावर पडत राहतो. बसून 2 तास बसता आलं तर उत्तमच आहे, पण 2 तासाच्या वर बसता नाही आलं तर मग घरात कामं करता करता गाणी ऐकत बसण्यापेक्षा कामं करता करता तो सत्संग लावून ठेवावा. त्याचे शब्द आपल्या कानावर पडतात, त्या सत्संगाचा सुद्धा काही ना काहीतरी परिणाम चांगला होणारच आहे आपल्यावर.
बसल्यावरती बसून सत्संग ऐकून जितका परिणाम होतो त्याच्यापेक्षा कमी का होईना, पण परिणाम चांगला होणारच आहे आपल्यावरती. म्हणून अखंड सत्संग करा, अखंड भगवंताची कथा ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपोआपच तुमची संसाराची व्यथा त्याने नाहीशी होईल. भगवंतामध्ये मन लागू लागेल, भगवंतामध्ये मन रमू लागेल, सतत भगवंताचं चिंतन या कथेमुळे राहायला लागेल आणि आपला उद्धार पक्का 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 निश्चित होईल हे समजा. कारण हे सर्व संतांनी अनुभव सिद्ध करून सांगितलेलं आहे. म्हणून प्रथम भगती संतन करसंगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. या दोन भक्ती, आता कथेचं महत्त्व या ठिकाणी सांगून झालेलं आहे. आता तिसरी भक्ती गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आज झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम.